तर नमस्कार मंडळी, कसे काय? बरे आहेत ना? बरेच राहा. आज सकाळी लवकरच उठलो, आंघोळ वगैरे केली, दिलरुबा काढलो बाहेर आणि निघालो भाडेवाल्यांच्या घराच्या दिशेने. दिलरुबामध्ये दादा आणि वहिनी येऊन बसले. आजचं भाडं होतं इसवळी ते देवी हसोळ. प्रवास चालू होता आणि गप्पा गोष्टी पण चालूच होत्या. 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर येऊन पोचलो मी देवी हसोळला. देवी हसोळला येण्याचं कारण म्हणजे आर्यादुर्गा देवीचा होता उत्सव, म्हणजेच आईची यात्रा. दादा वहिनींना उतरलो आणि मी पण त्यांच्यासोबत आई आर्यादुर्गा देवीचं दर्शन घ्यायला निघालो. येऊन पोचलो गाभाऱ्यामध्ये. फुलांनी आणि लायटिंगनी गाभाऱ्याची सजावट मस्त केली होती. ही आहे आर्यादुर्गा देवी, तिची सख्खी बहीण बाजूला आहे नवदुर्गा देवी. मग मी पण दोन्ही देवींच्या पाया पडून घेतलो. हा आहे मंदिराच्या समोरचा परिसर. हे देवस्थान जागरूक असल्या कारणाने भाविक लांब लांबून येत असतात. पुढे गेलो तर इथं मला कातळ शिल्प दिसलं. इथला इतिहास का आपल्याला माहित नव्हता. कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मग मी पण जरा बाहेरच्या परिसरात आलो तर बाहेर मस्तपैकी दुकानं अशी रांगेमध्ये लागलेली होती. यात्रा मोठी असल्या कारणाने इथे सगळ्या वस्तू मिळत होत्या. कपडे, भांडी, बॅग, चप्पल. जत्रा फिरत असताना मोबाईल आणि चावी ठेवायचा हा स्टँड मला आवडला. मग स्टँड घेतला आणि निघालो दिलरुबाच्या दिशेने. दादा वहिनी दोघं पण मी याच्या अगोदरच गाडीमध्ये येऊन बसले होते. मग त्यांना घेतलो आणि निघालो परतीच्या प्रवासाला. त्यांच्या मुलाची शाळा पण सुटली होती. मग येताना त्याला पण घेतलो. त्याला केलो बाय आणि मी पण निघालो घरी यायला. ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.